नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने खपली गव्हाची खीर. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी खपली गहू घेतले. त्याच्यावरती पाण्याचा शिंतडा देऊन गहू ओलवून घेतले. पाणी जास्त वापरू नका, गहू कोरडेच राहिले पाहिजेत, फक्त ओलवले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने गहू कोरडे असले पाहिजेत. ओलवलेले गहू एका कपड्यामध्ये 10 ते 15 मिनिट बांधून ठेवायचे आहेत. बांधून ठेवलेले गहू थोड्या वेळाने अशा पद्धतीने कोरडे होतील. थोडे थोडे गहू घेऊन मिक्सरच्या भांड्यात आपण जाडसर वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने गहू जाडसर वाटून घेतलेले गहू एका ताटामध्ये फॅन खाली अर्धा तास वाळवत ठेवले. हाताने चोळून घेऊन गहू पाकडून घेतले. अशा प्रकारे गव्हाचा कोंडा निघतो. गरम पाण्यामध्ये गहू रात्रभर भिजत ठेवले. गहू रात्रीच भिजवल्यामुळे खीर छान शिजते. सकाळी गहू असे छान भिजलेले आहेत. कुकरमध्ये गरम पाणी केले. भिजवलेले गहू एका चाळणीमध्ये नितळत ठेवले. कुकरमधल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. नितळत ठेवलेले गहू आता कुकरमध्ये टाकूया. चांगलं ढवळून घेऊ. त्यामध्येच ओल्या खोबऱ्याचे काप टाकले. बदामाचे काप टाकले. कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. कुकर गार झाल्यानंतर खीर चांगली पळीने हटून घेतली. त्यामध्ये 2 वाट्या चिरलेला गूळ टाकला. चांगलं मिसळून घेतलं. त्याच्यामध्ये 2 चमचे भाजून घेतलेली खसखस टाकली. मिसळून घेतली. आता याच्यामध्ये बडीशेप आणि सुंठ याची पूड टाकली. बडीशेप आणि सुंठ याने चव छान येते खीरीला. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वेलदोड्याची पूड किंवा जायफळ इथे तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने आपली मऊसूत अशी खीर शिजून तयार आहे. या पद्धतीने केलेली खीर खूप चविष्ट होते. ही पद्धत पारंपरिक आहे. वाटीमध्ये खीर घेतली. त्यावर ओलं खोबरं, तूप, दूध घातले. अशा पद्धतीने पारंपरिक अशी खपली गव्हाची खीर तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.